Hello everyone, my name is Abhishek. Welcome to EduCulture. This is our EduCulture's banking channel. And from last session, we are studying the high level mains DI of banking and insurance sector. ठीक आहे. तर आज आपण त्यातला सेट 2 बघतोय की DI चा कसा कसा प्रकार येऊ शकतो आपल्याला अजून. तर पहा, अजून एका प्रकारचा DI आपण बघितलेला आहे आणि आपण ह्या सगळ्याचे अपडेट तुम्हाला पाहिजे असतील बँकिंग रिलेटेड एक्झामचे नोटिफिकेशन विषयी किंवा चांगल्या लेवलचा कंटेंट सिलेबस पॅटर्न किंवा सगळे अपडेट्स पाहिजे असतील तर टेलिग्रामवर एक बँकिंग अंडरस्कोर एज्युकल्चर नावाचं चॅनल आहे. बँकिंग अंडरस्कोर एज्युकल्चर. इव्हन ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला व्यवस्थित मिळू शकतं. ठीक आहे. तर हे चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स आणि सगळ्या लेक्चर्सचे नोटिफिकेशन एक्झामचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. तर हा एक कॅसलेट DI सारखा DI आहे की ज्याच्यात निबंध वजा एसे टाईप तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्याच्यावरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. मी प्रश्न घेताना 5-5 प्रश्न घेत नाहीये. एक DI सॉल्व्ह केला तर 5 प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात त्याचे. आपण त्यातला एकच पॅटर्न एकच क्वेश्चन घेतोय आणि DI आपण पूर्ण सॉल्व्ह करण्यात वेळ घेतोय. 10-15 मिनिटं जात असतील पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही जेव्हा स्वतःहून करता ते तुम्हाला 3 ते 4 मिनिटात होतं आणि तेवढं गरजेचं आहे. तेवढा टाइम लागतोच फास्ट करताना. ठीक आहे. तर पहा, आपण स्टार्ट करू. काय म्हटलं त्यांनी, मिस्टर डेक्स्टर हॅज 4 किड्स अँड ऑल वेअर बॉर्न ऑन अ सेम डेट ऑफ डिफरंट इयर. सेम डेट ऑफ डिफरंट इयर म्हणजे 4 जानेवारी असेल तर 4 जानेवारी 2015, 4 जानेवारी 2016 सेम त्याच दिवसाला फक्त वेगवेगळ्या वर्षी जन्मलेत ती मुलं. दे ऑल हॅव बर्थडे टुडे. त्या सगळ्यांचा आज बर्थडे आहे. मिस्टर डेक्टर वॉन्ट्स टू बाय चॉकलेट्स फॉर ऑल ऑफ हिज किड्स. म्हणजे एक स्टोरी तयार केली त्यांनी. त्यांना चॉकलेट वाटायचे बट ही डझंट वॉन्ट टू गिव्ह ईच किड इक्वल नंबर ऑफ चॉकलेट्स. ओके, इक्वल नंबर ऑफ चॉकलेट्स त्याला द्यायचे नाहीत, वेगवेगळ्या पद्धतीने 4 किडला द्यायचे. He decided to do the following thing. He will divide the height in centimeters divided by the sum of age number with the weight h upon a plus w. अशा पद्धतीने तो देतो. He arrived at this formula. Number of chocolates is equal to height in centimeters upon weight in kilogram plus age. Height in centimeter upon weight in kilogram plus age. Okay. तर ठीक आहे, असंच ते तयार केलेलं त्याने. द नंबर दॅट विल कम इज द नंबर ऑफ चॉकलेट दॅट पर्टिक्युलर किड गेट्स. आणि ह्याचं जे काय उत्तर आहे ते काय असणार आहे, नंबर ऑफ चॉकलेट्स. ह्याचं जे काय उत्तर असणार आहे ते नंबर ऑफ चॉकलेट्स असणार आहे. हा असा प्रश्न आधी रेडी करतात ते. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्नात उतरवतात की प्रश्नाच्या आधीचा प्रश्न झाला हा. चला काय म्हणते बघू मग. हिज सेकंड यंगेस्ट किड इज ट्वाइस द एज ऑफ हिज यंगेस्ट किड हुज एज इज 1/3 ऑफ द ओल्डेस्ट किड. मी काय म्हणतो, एज नुसार मी क्रम करतो. एज आणि इकडे करतो वेट नुसार. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. हा सगळ्यात मोठा आणि हा सगळ्यात लहान. काय म्हटलं, ही सेकंड यंगेस्ट किड. सेकंड यंगेस्ट किड कोण झाला, हा झाला. हा यंगेस्ट, हा सेकंड यंगेस्ट. इज ट्वाइस द एज ऑफ द यंगेस्ट किड. हा ट्वाइस द एज ऑफ द यंगेस्ट किड आहे. याच्यापेक्षा ट्वाइस आहे हा. द यंगेस्ट किड हुज म्हणजे ट्वाइस द एज ऑफ द यंगेस्ट किड. यंगेस्ट किडचं एज किती, हुज इज 1/3 ऑफ द ओल्डेस्ट किड. ओल्डच्या 1/3 आहे. सगळ्यात ओल्ड हा जर पकडला मी ओ, सगळ्यात ओल्ड हा पकडला. पेन चेंज करू तुम्हाला समजायला सोपं जाईल. सगळ्यात ओल्ड मी हा पकडला तर हा यंगेस्ट काय रे, 1/3 ऑफ द ओल्डेस्ट आहे. 1/3 ऑफ द ओल्डेस्ट. ठीक आहे. आणि सेकंड यंगेस्ट काय, ट्वाइस द एज ऑफ यंगेस्ट. ह्याच्या ट्वाइस आहे. सो 2O/3 ह्याच्या ट्वाइस झालं. ठीक आहे. द सेकंड ओल्डेस्ट किड, द सेकंड ओल्डेस्ट किड इज द म्हणजे हा सेकंड ओल्डेस्ट किड इज द 3 year यंगर दॅन द ओल्डेस्ट किड. 3 year यंगर आहे त्याच्यापेक्षा म्हणजे O-3. यंगेस्ट सगळ्यात ओल्डेस्ट O, हा त्याच्या 1/3 आहे. O/3 हा त्याच्या ट्वाइस आहे. 2O/3. आणि हा जो सेकंड नंबरचा आहे तो ओल्ड पेक्षा 3 कमी आहे. आपल्याला एज मिळून गेलं. वेट ऑफ द ओल्डेस्ट किड इज 36. ओल्डेस्ट किडचं वेट किती आहे, 36 kg आहे. विच इज न्यूमेरिकली थ्राइस टाइम्स द एज ऑफ सेकंड ओल्डेस्ट किड. न्यूमेरिकली थ्राइस आहे सेकंडच्या. न्यूमेरिकली थ्राइस आहे. सेकंडचं एज किती असणार मग, हे थ्राइस आहे तर सेकंडचं एज 12 पाहिजे. हे 12 पाहिजे तर ओल्ड एजचं किती असणार, 15. 15 वजा 3 12 येतं ना. ओल्ड वाल्याचं एज किती, 15.
जमलं. हुज म्हणजे सेकंड ओल्डेस्ट, हुज वेट इज 4 टाइम्स द एज ऑफ द सेकंड यंगेस्ट किड. Weight of the oldest kid is 36 kg, which is numerically thrice times the age of the second oldest kid, whose weight is 4 times the age of the second youngest. ठीक आहे. आता आपल्याला हे तर ओल्ड वरून हे सगळ्याचं कळालं. 15 आणि 30 भागिले 3 10 आणि 15 भागिले 3 5, म्हणजे मला एजेस कळाले. आता त्यांनी तुम्हाला दिलंय की सेकंड वाल्याचं, सेकंड ओल्डेस्ट आहे त्याचं वेट किती आहे, 4 टाइम्स द एज ऑफ द सेकंड यंगेस्ट. याचं 4 पट आहे सेकंड यंगेस्टच्या, ह्याच्या 4 पट, 10 चोक 40. जो सेकंड यंगेस्ट आहे त्याच्या किती आहे रे, 4. यंगेस्ट म्हणजे लहानापासून खालून, ओल्डेस्ट म्हणजे वरून. तू सेकंड म्हणलं तुम्हाला वाटेल इथलं का घेताय सर, इथलं का नाही घेत, अरे हा सेकंड ओल्डेस्ट आहे, दुसरा मोठा. आपल्याला यंगेस्ट पाहिजे, दुसरा छोटा खालून असतो, त्याच्या 4 पट आहे म्हणले, 10 चोक 40 वेट झालं. वेट ऑफ द यंगेस्ट किड इज 40% लेस दॅन द ओल्डेस्ट. वेट ऑफ द यंगेस्ट 40% लेस आहे ओल्डेस्ट पेक्षा, म्हणजे 36च्या 40% कमी म्हणजे 60%. सेकंड लेस दॅन द सेकंड ओल्डेस्ट पेक्षा 40च्या 40% कमी म्हणजे 60%. 40च्या 60% किती, 24. जमलं. परत सम ऑफ द वेट ऑफ ऑल 4 किड इज 129. म्हणजे आता तिघांचं तर कळालं आपल्याला किती आहे, 6 4 10, 4 3 7 2 9 1 10, 100 झालं. सगळ्यांचे पण 129 आहे, म्हणजे ह्याचं किती असणार आहे, 29. जमलं. आता प्रश्न विचारले, आत्ताशी मी रेडी केला माझा प्रश्न, प्रश्नाच्या आधीचा प्रश्न रेडी केला मी. आता मला सगळ्यांचे एजेस कळाले, 15 12 10 5. मला वेट कळाले 36 40 29 24. डन. आफ्टर 2 इयर्स 2 वर्षानंतर, आता मला सांगा 2 वर्षानंतर वेट ऑफ द ओल्डेस्ट किड इन्क्रीजेस 4 kg. वेट ऑफ द ओल्डेस्ट किड इन्क्रीजेस 4 kg, म्हणजे नवीन काय झालं, 40. 36 आणि 4. सेकंड ओल्डेस्ट किड इज बाय 2 kg, 42. त्याच्यानंतर द सेकंड यंगेस्ट किड गेन्स 6 kg, 29 आणि 6 35. अँड द यंगेस्ट किड गेन 9 kg, 24 आणि 9 33. वेट कळाले नवीन. रेशिओ ऑफ एव्हरेज वेट टू एव्हरेज एज. आता एव्हरेज एज काय असणार आहे, सगळ्यांचे 2 ने वाढणार ना, तर 17 14 12 आणि 7. 7 आणि 4 11 आणि 2 13, 13 आणि 7 20 आणि 3 आणि 2 5. तर 50 टोटल झालं. ऍव्हरेज काय झालं, 50/4. एज बघू, एज टोटल 101 हे ह्याच काढायला लागेल. 5 आणि 2 7 आणि 3 10, 3 आणि 1 4 आणि 3 7, 7 आणि 4 11 आणि 4 15, 150. आणि ऍव्हरेज किती, 150/4. त्यांनी रेशो विचारलाय कशाचा, वेट आणि एजचा. वेट किती आहे, 150/4 आणि एज किती आहे, 50/4. सो 4 4 कॅन्सल. आन्सर काय आलं, 150/50, दॅट इज 3/1. सो हे आलं तुमचं आन्सर. जमलं का. त्यांनी काय रेशो काय आला, 3:1. ऑप्शन नंबर सी. फक्त करत गेलोय, अवघड असं काहीच नाहीये. 1.5 मिनिटाचा प्रश्न होता हा, त्याच्यावर नाही. 1 ते 1.5 मिनिटाच्या वेळेमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे होतं. अशाच इंटरेस्टिंग प्रश्नांचा मेन्स लेवलचा अभ्यास करायचा असेल तर डेफिनेटली आपले चॅनल फॉलो करा आणि नवीन नवीन अशाच प्रश्नांचा आनंद घ्या. तुमचे काही डाऊट असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. बँकिंग आणि इन्शुरन्स रिलेटेड एक्झामसाठी हे डेडिकेटेड चॅनल आपण सुरू केलेलं आहे. याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा याच्यावरचे सगळे लेक्चर्स पाहू शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.